आरक्षण मिळाल्यावर सर्व मराठी अयोध्येमध्ये दर्शनासाठी जाणार। मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रभू श्रीरामाचरणी साकडं। भेटले की जरांगे पाटील दर्शनाला जाणार। हा, सगळेच मराठी जाऊन आम्ही एकदा आमच्या लेकराला दिलं। रामांचंच वचन आहे, रामांचेच विचार आहेत आणि अन्यायाविरोधात लढाईसाठी गेली ती श्रीलंकेपर्यंत। 20 जानेवारीच्या आधी आरक्षण दिलं तर मुंबईला येणार नाही, जरांगे पाटलांकडून स्पष्टीकरण। पण आमचं 20 जानेवारीचं फिक्स आहे, त्याच्यात कसलाच बदल नाही। हा, तुम्ही जर कायदा पारित केला तर मग मराठी विचार करू, कारण आम्हाला मुंबईला आरक्षणासाठी जायचंय ना। 20च्या आत तुम्ही आरक्षण दिलं तर आम्हाला हाऊस थोडीच आहे मुंबईला यायची। जे लोक उशिरापर्यंत झोपून राहतात ते स्वप्न बघत राहतात। मंत्री दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला, तर आम्ही लवकर उठून लोकांसाठी कामं करणारे लोक आहोत, अशी केसरकर यांची प्रतिक्रिया। लोक उशिरापर्यंत झोपून राहतात, त्यांना स्वप्न पडतात आणि ही स्वप्न कधीच खरी ठरत नसतात। त्या बाळासाहेबांचा आदर्श घेऊन आम्ही लोक काम करतो आणि आम्ही हे जनतेसाठी करून दाखवू, महाराष्ट्राला नंबर 1 करून दाखवू। वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयात। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मंत्रालयीन कामकाजाचा आढावा। महाराष्ट्रामधील पाणबुडी प्रकल्प रद्द झालेला नाही, वैभव नाईकांकडून खोट्याचा आधार घेऊन प्रकल्प गेल्याचं वक्तव्य। निलेश राणेंचा वैभव नाईकांवर आरोप। हा प्रकल्प रद्द झालेला नाही। पहिलं महाराष्ट्राचा प्रकल्प वेंगुर्ल्यामध्ये होणार आहे। हे जे काही खोटं आमदार वैभव नाईक म्हणतायत, हे खोट्याचा आधार घेऊन जर कोण आमदार अशी टीका करत असेल तर हे चुकीचं आहे। मिरजमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने, दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले। शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटांकडून दावा। सर्वाधिक आमदार निवडून आमचा मुख्यमंत्री होईल ही आशा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त। तर ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचाच मुख्यमंत्री होईल, वडेट्टीवारांचा दावा। 100% ज्या पक्षांनी जास्त संख्या येईल त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण आहे आणि आम्हाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आम्ही जिंकू, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल ही आशा आहे आणि आशाही आहे, जिद्दही आहे, केवळ स्वप्न नाही आहे। राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम हा भाजपचा असल्यासारखा दाखवतायत। अयोध्येमधील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यावरून जयंत पाटलांची टीका। अयोध्येला जो न्यास आहे त्याला जगभरातून पैसे गोळा झालेले आहेत, त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे गोळा झालेले आहेत आणि काही जण त्याचा गैरफायदा घेतीलही, आपलंच कार्यक्रम आहे असं दाखवतीलही, पण हा रामाचा कार्यक्रम आहे। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात रास्ता रोको आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकाची धरपकड। विदर्भवादी संघटनांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी। महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत उद्या सांस्कृतिक कार्य विभागाची महत्त्वाची बैठक। शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। नाशिकच्या लासलगावमध्ये 8 तारखेपासून कांदा उत्पादक शेतकरी संपावर, दर पडल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय। शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर वाहन चालकांचं आंदोलन। हिट अँड रन प्रकरणातील प्रस्तावित कायद्याच्या विरोधात वाहन चालक आक्रमक। नव्या मोटर वाहन कायद्याच्या विरोधामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये वाहन चालकांचं आंदोलन, तर केंद्र सरकार वाहन चालकांच्या मागण्यांवर निश्चितच मार्ग काढेल आणि तसं राज्य सरकार देखील पाठपुरावा करणार। मंत्री विखे पाटलांची प्रतिक्रिया। तो केंद्र सरकारच्या संदर्भातला निर्णय आहे। मला वाटतं सरकार निश्चितपणे भारत सरकार त्यामध्ये लक्ष घालेल, असं आवश्यकता वाटली तर आम्ही सुद्धा राज्य सरकारच्या वतीने अशी विनंती करू। केंद्राच्या वाहतुकीसंदर्भातील नव्या कायद्याच्या विरोधात वाहन चालक आक्रमक। गोंदियाच्या बालाघाट मार्गावर टायर जाळत निषेध। टँकर, ट्रक, खासगी बस चालकांचं आजपासून काम बंद आंदोलन। नव्या कायद्याच्या विरोधामध्ये भंडारा जिल्ह्यातील ट्रक चालकांचा संप। मानेगाव सडक मार्गावर ट्रक चालकांचं आंदोलन, कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या पवनीत वाहन चालकांचं आंदोलन। वाहतुकीच्या नव्या कायद्याच्या विरोधात चालक आक्रमक, मार्गावर वाहन चालकांची जोरदार घोषणाबाजी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाहन चालक संघटनेनं महामार्ग रोखला। रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। शासनाने वाहन चालकांच्या नियमात बदल करून जाचक अटी लावल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको। नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन वाहतूकदारांचा संप। राज्यामध्ये इंधन तुटवडा होण्याची शक्यता। अपघाताबाबत सरकारच्या निर्णयाचा वाहन चालकांकडून निषेध।